दरवर्षी आम्हाला ट्रेनिंग देण्यासाठी दिल्लीला बोलावलं जातं, ट्रेनिंग दिलं जातं. यावर्षी जम्मू काश्मीरला ट्रेनिंग होतं. उठाय असं उठायला धरून उठायला नाही, आता टकाटक असं उठतो. और हम पूरा दिन एनर्जिक रहते हैं, एकदम से एनर्जी रहती है, थकावट बिल्कुल नहीं होती है. एक अपना मन बहुत शांत और एक शुद्ध भावना हमारे अंदर जागती है योग. पण मी जेव्हा हे सुरू केलं योग आसन वगैरे, मला दिवसभर असं एकदम फार एनर्जेटिक वाटतं. म्हणजे फार पहिलं ऑफिस घर हे सगळं सांभाळता ना फार दमून जायचं, एकदम दमछाक होत होती. तर नमस्कार मित्रांनो, मी योगेश पिंपळे तुमचं स्वागत करतो माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आज मी आलो बेलापूरमध्ये. टेनिसचं स्टेडियम आहे, तिथे ऍक्च्युली योगा चालतो. तर खूप अतिशय उत्तम योगा करतात हे लोक आणि 2 वर्षापासून योगा करतात. तर मला इथे भेटले होते आपले विजय दादा. तर मी ह्यांच्याकडून मी आलेलो आहे. तर आता हे आम्हाला दाखवतील की कसं काय काय योगा चालतो, त्यांचं थोडंफार आपण इंटरव्ह्यू घेऊया आणि मग बघूया आपण आतून जाऊन कसं काय होतं. तर तुम्ही मला दाखवा सगळं की काय काय करतोय आपण. आणि हे दादाचा इंटरव्ह्यू घेणार आहेत, तर आपण त्यांना फॉलो करूया. मॅडम, सर्वात पहिले आपलं नाव सांगा. माझं नाव आहे सरिता शरद पवार. मी CBD में सेक्टर 5 ला राहते. मी 2 फेब्रुवारी 2016 पासून मी जॉईन केलेलं आहे. आमच्या योगाचं नाव आहे भारतीय योग संस्थान. ते दिल्लीमध्ये मेन संस्था त्यांची दिल्लीमध्ये आहे. पुण्यामधून काही लोक येऊन इकडे आम्हाला ट्रेनिंग देऊन गेले होते 2016 मध्ये. त्या ट्रेनिंग आम्ही सुरुवात केली. त्याच्यानंतर मी 2 वर्षांनी हा सेपरेट इथे क्लास सुरू केलेला आहे. आता मी नवी मुंबईची जिल्हा प्रधान आहे. छान. पहिले केंद्र प्रमुख होते, आता केंद्र प्रमुख उपकेंद्र प्रमुख दुसरे आहेत. दरवर्षी आम्हाला ट्रेनिंग देण्यासाठी दिल्लीला बोलावलं जातं, ट्रेनिंग दिलं जातं. यावर्षी जम्मू काश्मीरला ट्रेनिंग होतं. ते ट्रेनिंग घेऊन आम्ही आलेलो आहोत. आणि आता आहे सुरुवातीला माझ्याकडे 10 साधक होते. खूप कमी असतील. खूप कमी होते आणि सगळे आमचे सिनियर सिटीजनच आहेत जास्त करून. आहे थोडे तर चालले. आतापर्यंत तर 30-35 तर रोजचे असतातच. कमीत कमी रोजचे 25 तर असतात. एवढ्या लोकांची तुम्ही लाईफस्टाईल मध्ये योगा इंट्रोड्यूस केलं, ही खूप मोठी गोष्ट आहे. जेवढं जमतंय तेवढं आपल्याला होते, जे आपल्याला येते ते दुसऱ्याला देण्याचा प्रयत्न चालू आहे. एवढ्या सगळ्यांची हेल्थ चांगली आणि एवढ्या ग्रीनरी मध्ये तुम्ही घेताय. आणि हे सगळं इथे जे आम्हाला जागेचं उपलब्ध करून डॉक्टर नाथ साहेबांनी हे करून दिलेलं आहे. पावसाळ्यामध्ये आम्हाला वारकरी भवनचं उपलब्ध करून देतात 5 महिने. त्याच्यानंतर बाहेरच शक्यतो गार्डन मध्ये आम्ही घेण्याचा प्रयत्न करतो की ऑक्सिजन वगैरे हवा चांगली असते, त्याच्यामुळे बाहेर घेण्याचा प्रयत्न करतो. खूप छान, खूप छान. थँक्यू. थँक्यू. अरे तुम्ही सगळ्यांना, मी गोड घेतच नाही, माझी नाही तुम्ही आज येणार. आणखी जो प्रोग्राम असतो ना त्या दिवशी नाश्ता आणि चहा ठेवतो. त्याच्यासाठी सगळ्या महिन्याच्या शेवटला असं बर्थडे जे महिन्याचे किती लोकांचे आहेत त्यांचा बर्थडे करतो. मस्त. त्या दिवशी नाश्ता चहा ठेवतो. आज हम लोग आने वाले हैं तो चाय का भी बंदोबस्त इन्होंने किया है. इट इज अ ग्रेट गेस्चर. बहुत अच्छा लगा. ठंडी में गरम गरम चाय. मैडम प्लीज आपका नाम बताइए. मेरा नाम राज बल्ला है. अच्छा. मैं हरियाणा की रहने वाली हूँ. अच्छा, आपने जैसे मैडम ने बताया कि आपको पैरालिटिक अटैक आया था. हाँ, मेरे को स्ट्रोक आया था. अच्छा. हाँ. तो आप कितने साल से इस टीम से जुड़ गई हैं? मैं 2 साल से जुड़ी हुई हूँ. और आपको अभी एकदम कंफर्टेबल लग रहा है? हाँ, बहुत अच्छा. बहुत अच्छा होता है. इधर आती हूँ तो बहुत अच्छे से योगा कर लेती हूँ. नहीं, बहुत अच्छा लग रहा है ये सुन के ही हमें. हाँ, नहीं हो तो ये बाकी लोगों के लिए लेसन है हाँ. कि
आपने इतना स्ट्रोक आने के बाद भी उसमें से ओवरकम करके आप आज हाँ एकदम अच्छी लाइफ बिता रही हैं। हाँ, नहीं रोज आती हूँ मैं। बहुत बढ़िया, हाँ जी। बहुत बढ़िया। हाँ जी। दादा नमस्कार. नमस्कार. आपलं नाव सांगा. विठ्ठल तुकाराम टकले. आणि अरे टकला मी आहे आणि तुम्ही माझं आडनाव टकले. अच्छा अच्छा. हा, टकले आडनाव आहे माझं. तर मॅडम म्हणाले की तुम्ही खूप ऍक्टिव्ह असता हो, हो. आणि पहिले शुगर होती. लय होती 400. अरे आता 100 140 उपाशी म्हणजे? 100 जेवल्यावर 140 वा वा, अशा हिसाबात. खूप छान. आणि बसा येत नव्हतं हा हा हा. बाथरूमला. असं उठायला धरून उठायला लागलाय. आता टकाटक असं उठतो. हाय शाबास, व्हेरी गुड. तेव्हा हा हा मस्त. आता छान असं छान छान. आता मस्त तब्येत झाली. तेव्हामुळे तब्येत चांगली छान झाली. मस्त मस्त मस्त, मस्त. मस्त दादा, व्हेरी गुड. असा थोडं नमस्कार, नमस्ते. मेरा नाम विद्या राजपूत है। मैं 50+ हूँ और जब से योगा ज्वाइन किया है 1 आवर तो हो गया है, लेकिन बहुत ही अच्छा यहाँ पे लगता है। सुबह मॉर्निंग में आके शांत वातावरण में एक जो योग होता है, और ये शरीर के लिए बहुत ही अच्छा है। और हम पूरा दिन एनर्जिक रहते हैं, एकदम से एनर्जी रहती है और थकावट बिल्कुल नहीं होती है। एक अपना मन बहुत शांत और एक शुद्ध भावना हमारे अंदर जागती है। योग हमें ये सिखाता है, तो ये हर किसी को ये साधना करनी चाहिए। जितनी भी बहनें यहाँ पे आई हैं, सब पूरा दिन हम खुश रहते हैं और एक दूसरे से एक में करके हम लोग कोई भी एक्टिविटी होती है, कहीं कुछ भी एक्टिविटी हम लाइफ में कर रहे हैं तो सब मिलजुल के करते हैं हम। बहुत अच्छा हमें उत्साह लगता है। मैडम अच्छा है आपने बताया 50+ जे यूजुअली लेडीज बताती नहीं है. आई हैव 4 चिल्ड्रन। लेडीज बताती नहीं है, तो आप तो 35+ ही लग रही हैं. बहुत अच्छा योगा का इफेक्ट लग रहा है. बिल्कुल बिल्कुल जी। और खुश रहने से नेचुरली चेहरा में एक अलग ही ग्लो आता है. तो सब लोग ऐसे ही खुश रहिए. बहुत अच्छा लगा आप सबसे थैंक मिलकर. यू। मी कल्पना जाधव, माझं वय 62. मी इथे येऊन 1.5 वर्षाहून जास्त झाले. मला अस्थमाचा खूप त्रास होता. अच्छा. म्हणजे मला बोलता सुद्धा येत नव्हतं. अरे हो, इतका मला लहानापासून वयाच्या 5व्या वर्षापासून मला सुरू झालं होतं. पण इथे योगा करून मला इतकं अस्थमा पण गेला, माझा दमा गेला आणि वा, खूप अनेक छान. छोट्या मोठ्या तक्रारी होत्या माझ्या आजाराच्या, त्याही गेल्या आणि खूप छान वाटतं मला. ताजंतवानं फ्रेश दिवसभर असते आणि आमच्या सरिता मॅडम सुद्धा खूप चांगल्या आहेत. आमचं काही चुकलं तरी आम्हाला समजून सांगतात. इथल्या बहिणी भाऊ सगळे छान आहेत आणि आम्ही एखाद्या कुटुंबासाठी फॅमिलीसारखे राहतो. आणि थोडेसे शब्द मी बोलले त्याबद्दल, सगळे ऐकल्याबद्दल माझा सर्वांचे आभारी आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. धन्यवाद या आमच्या धन्यवाद. दोघी केंद्र प्रमुख आणि उपकेंद्र प्रमुख आहेत आणि एकही महिन्यातून दांडी मारलेली नाही. 30 ते 30 दिवस दोघे आलेले आहेत. त्याबद्दल अच्छा. त्यांचं कामच आहे की नाही, केंद्र प्रमुख आणि एक उपकेंद्र प्रमुख काही नाही, ते द्यायला नाही पाहिजे. असं इच्छा म्हणून मी नाही नाही, बरोबर आहे. मोटिवेट करताय तुम्ही जे रेग्युलर येतात त्यांना. खूप छान. थँक्यू. व्हेरी गुड व्हेरी गुड. मेसेज टाकते बघ. मी महानंदा गोडेकर. मी आता 72 इयर पूर्ण केलेले, 73 मध्ये पदार्पण करणार आहे. खूप छान. योगामुळे मी खूप ऍक्टिव्ह आहे अजूनपर्यंत. तुम्ही इथे आलात, आमचं शूटिंग केलं, आमची वेबसाईट बनवलं, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभारी आहोत. धन्यवाद. आशीर्वाद द्या. आपण भेटलोय विरंगुळाला. हो हो. जोडीने बघूया आपण. बोला सर. नमस्कार, माझं नाव रामदास काळे. हा हा. गेले 2 वर्ष आम्ही, 4 डिसेंबरला 2 वर्ष पूर्ण होतील आमच्या इथल्या क्लासला आणि आमचे अनुभव खूप चांगले आहे. असं खेळत माझं वय आता 72 चालू आहे. वा वा, खूप छान. माझं 70. उद्या वाढदिवस. 72 आणि 70. उद्या वाढदिवस आहे. उद्या 72 चालू आहे. ऍडव्हान्स मध्ये हॅपी बर्थडे.
जे आपण म्हणतो की बाबा झोप कमी होते, ते आता योगा करून गेल्यानंतर टीव्ही समोर जर बसलो आपोआप झोप येते. जे झोपेचे वगैरे जे प्रॉब्लेम म्हणतो वैयक्तिक, तसं काही नाही. व्यायाम व्यवस्थित आणि कुठलीही गोळी किंवा काही चालू नाही. अरे मला पण नाही काही. कॉंग्रॅच्युलेशन, खूप काही छान, नाही. खूप छान, आणि योगामुळे हे सगळं मस्त, योगामुळे एकदम फ्रेश तिला वाटतं. पण कुठलीही गोळी नाही, काही नाही. काहीच चालू नाही. खूप छान, खूप छान. 71 चालू होईल मला इथं एप्रिल मध्ये. 71 चालू आहे, माझं उद्या 73 चालू आहे. माझी आई बेडवर आहे, मी तिची सेवा करून मी योगाला येते, पण कधीही बुडवत नाही, येते. खूप छान. हा, हा. उशिरा उशीर होतो थोडा, पण येतेच मी, कधी बुडवत नाही. आता किती आपलं वय? माझं 65 वय आहे. वा वा, खूप छान. कधीपासून जॉईन केलं? 2 वर्ष झाले येते. खूप छान, रेग्युलर करत राहा सर. हा रे. मॅडम, मला वाटतं या ग्रुप मध्ये तुम्ही यंगेस्ट आहात, तर तुम्ही सांगा, आप हिंदी बोलते मराठी? मराठी. हा, तर तुम्हाला कसं वाटतंय म्हणजे हा ग्रुप जॉईन करून, आणि काय फरक आहे लाईफस्टाईल मध्ये हे इंट्रोड्यूस केल्यानंतर? नमस्कार, माझं नाव अस्मिता कारंडे. मी जेव्हा हा ग्रुप जॉईन केला, मला पहिलं वाटत होतं की म्हणजे ठीक आहे, सगळे येत आहेत, आपण पण गेलं पाहिजे. पण मी जेव्हा हे सुरू केलं, योग आसन वगैरे, मला दिवसभर असं एकदम फार एनर्जेटिक वाटतं. म्हणजे फार पहिलं ऑफिस, घर हे सगळं सांभाळता ना फार दमून जायचं, एकदम दमछाक होत होती. पण आता मी योग जेव्हापासून सुरू केलेत, योग क्लासेस, मला फार छान वाटतं आणि मी खूप एनर्जेटिक असते. खूप छान, आणि असंच कंटिन्यू ठेवा. हो, नक्की नक्की. थँक्यू. मी शांता अरविंद जगताप, सेक्टर 4 ला राहते आणि माझं वय आता 65 आहे. अरे खूप आणि छान. 60-62 वर्ष मी कधी घराच्या बाहेर आलेली नाहीये. पण हा योगा सुरू झाला आणि सगळेच आजार, जे काय गुडघेदुखी, जे काही आजार होते ते सगळे बंद झालेले आहेत. आणि एक टाइम माझी बीपीची गोळी पण बंद झालेली आहे. वा वा, खूप छान. त्याच्यामुळं आम्ही एक दिवसही खाडा करत नाही, रेग्युलर येतो. आणि आम्हाला सरिताताईचं मार्गदर्शन पण खूप छान मिळतं. आणि त्या सगळ्यांना मस्त सामावून घेतात, सगळ्यांना समजून घेतात, आणि आमचा योगा एकदम खूप छान चालतो. मस्त धन्यवाद. मस्त. ओके. थोड़ा ही करता हूं मैं, हार्डली 12 मिनट्स. 3 स्टेप रिदमिक ब्रीदिंग और नेक का, आंख का, ये सब करता हूँ. बैक का थोड़ा सा, और डांस करता था, मतलब ये सब कुछ तो सब मैं वो पार्टीज में वगैरह ही करता था, एकदम रेगुलर नहीं है तो. लेकिन एक्सरसाइज की वजह से फ्लेक्सिबिलिटी और ये वेट लेना, कोई भी चीज, तो वो चलता रहा. इसलिए मैं जो भी एक्सरसाइज करते हैं मुझे बहुत रिस्पेक्ट आता है उनके लिए. तो ऐसे ही कंटिन्यू कीजिए और बेस्ट ऑफ लक. थँक्यू.